आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सर्वांगीण विकासातून मूळ तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार नामदार सुधीर मुनगंटीवार। नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण। मूळ तालुक्यात विविध लोकोपयोगी विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय तसेच 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शूरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत। मूळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगीण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो शहीदांनी प्राणांची आहुती दिली असे सांगून नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाला संविधान अपूर्ण होऊन 74 वर्ष पूर्ण झालीत। देशाला संविधान देऊन 74 वर्ष पूर्ण झालीत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात दिल्या। त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे। महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले। प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी यासाठी भोई समाजाच्या नागरिकांची मागणी होती। सदर प्रवेशद्वारासाठी 50 लाख रुपये मंजूर केले, मात्र जागेअभावी 25 लाख रुपये खर्च करून गेटची निर्मिती झाली। या प्रवेशद्वारातून जाताना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली। मंदिर ट्रस्टचे सचिव श्री चंपतराय यांनी संकलित केलेल्या पवित्र वस्तूबाबत माहिती देताना चंद्रपूर जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या लाकडाचा उल्लेख केला। चंद्रपुरातील मोरवा येथे फ्लाइंग क्लब सुरू करण्यात येत असून एअरपोर्ट विकसित करण्यात येत आहे। गरीब कुटुंबातील मुलगी ही वैमानिक व्हावी आणि ती चंद्रपूर जिल्ह्यातील असावी असा निश्चय केला आहे। चंद्रपूर विकासाच्या बाबतीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे आहे, मात्र मागील 2 वर्षात जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला, त्यामुळे जे मागे राहिले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले। मुली येथे 28 तलाठी कार्यालय होत आहे। 600 कोटी रुपयांच्या SNDT विद्यापीठाला मान्यता मिळाली व 62 कौशल्याधारित प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर केला आहे। ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार। गिरिजाबाई मेश्राम, रामाजी मेश्राम, काशीनाथ बावनकर, महादेव कर्णेवार, अंबादास अमदुर्तीवार नागरिकांचा पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री साखरे यांनी मानले।